आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कामांना आता वेग आलाय। त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ तयारीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह मनपा, पोलीस आणि इतर विभागांचे 50हून अधिक अधिकारी नाशिक येथील कुंभमेळा तयारीसाठी नियोजनासाठी पाहणी करतात। नाशिकच्या रामकुंड, काळाराम मंदिर, त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची पाहणी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या वतीनं करण्यात आली आहे। विशेष बाब म्हणजे हे सर्व अधिकारी नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बसमध्ये प्रवास करून या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यासाठी आता 2 सिटी लिंकच्या बसेस बुक करण्यात आल्या आहेत। आताच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटते 2015 पेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक येणार। कारण आता लोकांमध्ये जे धार्मिक स्वरूपाची जी जागा ठिकाण असतात, तशा पद्धतीचे जे इव्हेंट्स असतात त्या ठिकाणी जाण्याचा कल खूप वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जास्त लोकांच्या साठी तयारी करणार आहोत आणि जास्त चांगल्या सुविधा देणे आणि कुंभमेळा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित राहील, सेफ राहील आणि त्याचप्रमाणे चांगला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव राहील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।